हो, इकडे पाहू शकता ही खासियत आहे लेग कटरच्या कालावधीत. यावेळेला समोरच्या दिशेने पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. गोरेगावचे प्रीतम आक्रमक झाले आणि हे षटक मात्र तेवढं दबावाचं जाणार नाही याची काळजी घेतली आहे. एक चौकार आलाय. प्रीतम परब यांना आपण या ठिकाणी यावेळेला एक वेगवान फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले आणि प्रीतम आज एका वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत. मुंबईतील शैलीदार फलंदाजाच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव प्रीतम परब आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी काही कलात्मक फटके मेरिटवरचे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. या चौकारानिशी धावसंख्या 14 वर गेली आहे. दोन्ही षटकांच्या जर पाहिलं तर 5व्या चेंडूवर यावेळेला प्रीतम यांनी आणखीन एक हवाई हल्ला केलाय. याही वेळेला बॉल सीमारेषच्या दिशेने ओ हो किती लांब गेलाय. जबरदस्त हिट 6 धावा षटकार. आणि आता ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 शेवटच्या एका बॉलसाठी 8 धावा दिल्या आणि 2 बॉलसाठी जर पाहिलं तर 12 धावा दिल्या आणि ओव्हर 2 संपलेल्या धावसंख्या 22 झालेली आहे. पहा 2चाच पाडा पाहायला मिळतोय. 22 धावा 2 विकेट 2 ओव्हर आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात जर पाहिलं तर या ठिकाणी सोमजाई संघा थोडासा यावेळेला प्रीतम परब यांना मात्र रोखणं तेवढं कठीण झालंय. काय बॅटिंग करतायत. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खूप वर्ष प्रीतम खेळतायत आणि आज देखील प्रीतमचा तोच दर्जा 30 दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. एका बाजूने मात्र फलंदाज अडचणीत येताना पाहायला मिळतात, स्ट्रगल करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला प्रीतम खूप चांगली कामगिरी करतायत.